तुम्ही घरात सगळ्यांसाठी सगळं करता, पण स्वतःसाठी काही करायची वेळ आली की म्हणता आता नको, नंतर करेल. मुलांसाठी वेळ आहे, घरासाठी वेळ आहे, नवऱ्यासाठी वेळ आहे, नोकरीसाठी वेळ आहे. मग स्वतःसाठी का वेळ नाही? माझ्याकडे वेळच नाही. मी बिझी आहे, मी इझी नाही आहे. आणि हळूहळू आपल्याला स्वतःलाच हे कळत नाही की आपण घर सांभाळता सांभाळता स्वतःला कुठेतरी मागे सोडून दिलंय. आणि मीही हीच चूक करत होती. नमस्कार मंडळी, मी वैशाली. तुमचं पुन्हा माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. तुम्ही माझे जुने व्ह्यूअर्स आहात. तुम्हाला माहीतच आहे की माझं आयुष्य फार वेगळं नाही. मी आई आहे, मी पत्नी आहे, मी वर्किंग वुमन आहे, मी जॉब करते, मी ऑनलाईन टीचिंग करते, माझं यूट्यूब चॅनल आहे. घर, मुलं, जबाबदाऱ्या या सर्वांमध्ये मी कुठेतरी मी वैशाली हे हरवत जात होते. आणि खरंच ही माझी चूक होती का? मग यात माझी काय चूक होती? आपण हाऊसवाईफ असू की वर्किंग वुमन असो, आपल्यामध्ये एक सवय लागते. सर्व घरातलं काम मला आधी करायचं आहे बाबा. मुलांचा अभ्यास, मुलांची कामं आधी, सगळ्यांचं जेवण आधी, सगळ्यांची काळजी आधी. आणि आपण माझं काय? वैशाली तू नंतर. आणि असं नंतर 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 करता करता आपण कधी शेवटी येऊन बसतो हे देखील आपल्याला कळत नाही. आणि आपण म्हणतो मग आज खूप काम होतं, उद्यापासून सुरू करेन, आज मुलांची परीक्षा आहे, नंतर अभ्यास करेन, त्यांचा अभ्यास इम्पॉर्टंट आहे, आता घरात पाहुणे आले आहे, नंतर एक्सरसाइज करेल, आज मी खरंच खूप थकले आहे, उद्यापासून नक्की स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात करेल. आणि मग तो उद्या पुन्हा उद्या होते आणि त्याच्या पुढचा उद्या तो उद्या 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 करता करता तो उद्याच होत राहतो, तो कधी आज होतच नाही. असं माझ्यासोबत देखील होतं. आणि आता मला ही माझी सवय मोडून काढायची आहे आणि ही सवय मी मोडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. मी स्वतःसाठी मी विचारते स्वतःला, मी स्वतःसाठी कधी जगले? मी स्वतःसाठी केव्हा जगायला सुरुवात केली? आणि मग आत्ता मला एक गोष्ट समजायला लागली की स्वतःसाठी वेळ मिळत नाही. आणि आपण असं म्हणत असतो स्वतःला की मला वेळच नाही आहे, मला वेळच नाही आहे. पण हे नेहमी खरं नसतं. कधीकधी वेळ मिळत नाही, पण कधीकधी आपण स्वतःला त्याची परवानगीच देत नाही. आपण अलाउच करत नाही की मला वेळ आहे म्हणून. आपल्याला इतकं हॅबिच्युअल झालो असतो, आपण एवढं स्वतःला सांगून ठेवलेलं असतं की तुझ्याकडे वेळच नाही आहे. अनफॉर्च्युनेटली आपण स्वतःला वेळ देत नाही. जरी तुमच्याकडे दुपारचा वेळ असला ना, तरी आपण काय म्हणतो, माझ्याकडे वेळच नाही आहे. बरोबर आहे ना? नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. तुमच्यापासून मला मोटिवेशन मिळतं. मग आपण अलाव नाही करत. आपल्याला वाटतं की मी स्वतःसाठी बसले तर घराचं काय होईल? मला बरं नाही आहे, मग मी आता आराम केला तर संध्याकाळचा स्वयंपाक कोण केलं? मी जर सकाळी नाही उठली तर मुलांचा टिफिन, नाश्ता या सगळ्यांची किती गडबड होईल? आणि मग आपण स्वतःला प्रश्न विचारतो, आजारी नाही पडायचं? आजारी पडलं तर घराचं काय होईल? तुम्ही पूर्णपणे थकून गेला तर मग काय होईल घराचं? हा विचार केला का आपण कधी? हा विचार कधी केला आहे का? जर आपण पूर्णपणे थकून गेलो तर मग काय होईल? आपण जर मेंटली पूर्ण निगेटिव्ह सिस्टममध्ये गेलो तर काय होईल घराचं? मग आता मला सांगा की आपल्याला स्वतःची काळजी घेणं लक्झरी आहे का गरज आहे? तर नक्की मला कमेंटमध्ये सांगाल की माझं बरोबर आहे की चुकतं आहे म्हणून. कारण कसं असतं, मला पण प्रश्न पडतो की मी जो विचार करते तो बरोबर आहे की चुकीचा. आता तुम्ही माझी फॅमिली आहात, तुम्ही माझ्या गोड ताई आहे, तुम्ही माझ्या फ्रेंड आहात. आपण सगळं डिस्कशन करत असतो प्रत्येक गोष्टीसाठी, ग्रुपसाठी. तर आता माझ्याजवळ तर सगळे माझे मैत्रिणी तुम्हीच आहात, फॅमिली तुम्ही आहेत. आता म्हणून माझ्या डोक्यात हे विचारतात, खरंच मी जो विचार करते तो बरोबर आहे का? चुकत असेल तरी सांगा, बरोबर असेल तरी सांगा. तर जेव्हा मला कळायला लागलं की हो माझं चुकतं आहे, तर मग मी माझ्यासाठी स्वतःचा वेळ चोरायला लागले. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, मी दररोज 2-3 तास नाही बसू शकत. आता मला भरपूर कमेंट येतात, ताई आम्हाला सेटचं सांग, ताई आम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका सांग, ताई आम्हाला सीटेटचा व्हिडिओ पाठव. सगळं मान्य आहे मला. मी तुम्हाला करते, मी तुम्हाला देणार आहे. पण कसं असतं, त्या गोष्टीसाठी मला अगोदर प्रिपरेशन करावं लागेल ना, की आता जसा सेटचा मी नुकताच अभ्यास सुरू केलेला आहे. सीटेटसाठी व्हिडिओ मी देईल तुम्हाला. आणि अंगणवाडी पर्यवेक्षकाचा मी पेपर दिलेला नाही आहे, मला माहिती नाही. पण मला जेही काही माहिती होईल त्याचं मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओ सांगण्याचा प्रयत्न करेल. राहिली गोष्ट सेटची, तर सेटचा मी नुकता अभ्यास सुरू केलेला आहे. माझ्यासाठी सगळं नवीन आहे.
जेव्हा मी त्याचं थोडंसं शिकायला लागेल, मला कळायला लागेल की याचं असं असते, त्याचं तसं असते, तर नक्की मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल. मी काय करते ना त्याच्यातूनच मी माझा व्हिडिओ बनवते. आता जे नाहीच आहे त्याच्यासाठी मग मला पूर्ण अगोदर त्या गोष्टीत थोडं स्किल शिकावं लागेल, मला यावं लागेल, मला अभ्यास करावा लागेल, थोडं डिटेल जावं लागेल, तेव्हा मी तुमच्यासाठी व्हिडिओ आणू शकेल. त्यासाठी क्षमस्व, खरंच मनापासून माफी मागते. आणि माझ्याजवळ जेव्हाही हे सगळं तयार होईल ना, नक्की तुमच्यासाठी व्हिडिओ बनवल्या सगळ्यांवर. बघा, मी माझा वेळ शोधत नाही, तो मी चोरते. सगळे सकाळी उठण्यापूर्वी थोडा वेळ, जे की तुम्ही भरपूर व्हिडिओत बघता. प्रवासात विचार करण्यासाठी थोडा वेळ, मुलांसोबत बोलताना नवीन गोष्टी शिकवण्यासाठी थोडा वेळ. मुलगा माझ्यासोबत शाळेत तुम्हाला सर्वांना माहीत आहे, आम्ही गाडीवर बोलतो, हे पण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. स्पेलिंग मुलींसोबत बोलते. म्हणजे कसं, आई असणं म्हणजे आयुष्य संपत नाही. आई असूनही आपण मुलांसोबत शिकतो आणि त्यांना शिकवतो, यातच खरी मजा असते. आणि म्हणून आपली जेव्हा मुलं मोठी व्हायला लागतात तेव्हा त्यांच्याकडूनही आपण भरपूर काही शिकत असतो. म्हणून मी तुम्हाला सांगते, स्वतःला शेवटी जर ठेवायची सवय आपल्याला बदलवायची असेल तर काय करावं लागेल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःसाठी 20 मिनटं द्यायला लागेल. जे की मी तुम्हाला भरपूर वेळा सांगते. तुम्हाला 3 तास नको, फक्त 20 मिनटं अभ्यास, 20 मिनटं रीडिंग, 20 मिनटं एक्सरसाइज, 20 मिनटं शांत बसणं, 20 मिनटं फक्त तुमची असली पाहिजे. कितीही कामं असू दे, कितीही घरात धावपळ असू दे, फक्त स्वतःला 20 मिनटं द्या. ठरवून घ्यायची की मी आता 20 मिनटं फक्त मी माझ्या स्वतःला देणार आहे. फक्त 20 मिनटं मी स्वतःला देणार आहे. घरातली प्रत्येक काम स्वतःचं करण्याची गरज नसते. मी असं म्हणणार नाही की माझा ह्या विषय तंट्याचा नाही आहे, पण जर आपण आई आहोत तर घरातले प्रत्येक काम फक्त आपलीच जबाबदारी आहे का? मग आपल्या मुलांना कसं वळण लागेल? जी छोटी छोटी कामं आहेत ते आपण मुलांना सांगू शकतो. कपडे आणणे, भांडी लावणे. आता माझ्या मुलांना मी सांगते, मुलीला सांगते भांडी लावून दे तेवढे, मुलाला त्याची खेळणे आवरायला लावते. अशी जी छोटी छोटी कामं आहे, स्वतःला स्वतःची बॅग अरेंज करायला लावायची, स्वतःच्या वस्तू त्यांना जागेवर ठेवायला सांगायच्या. आपण मुलांना सांभाळायचं नसतं का? असतं ना सांभाळायचं. मग आपलं संस्कार लावणंही त्यांना काम आहे, त्यांना वळण लावायचं आपलं काम आहे. म्हणून स्वतःसाठी वेळ असा मोकळा 5-5 मिनटाचा शोधायचा. आणि मुलांना पण सवय लागते, मुलं पण शिकतात आणि आपल्यालाही थोडा वेळ मिळतो. माझ्यासाठी वेळ काढणं हा चुकीचा आहे, हा विचार, हे गिल्ट मनात आणायचं नाही की आता मी माझ्यासाठी वेळ काढते, हे चुकीचं आहे माझ्यासाठी. मी अभ्यास करते, घरात काम आहे, मी आराम करते, मी बसलेली आहे, मी माझ्या करिअरसाठी वेळ देते, तर मी सेल्फिश झाली आहे, असं मनाला गिल्ट करून घ्यायचं नाही. स्वतःसाठी जगणं म्हणजे सेल्फिश होणं नाही. स्वतःला विसरणं म्हणजे हे सेल्फिशपणा आहे. तुम्हाला तुमच्या घराला तुमची गरज आहे. तुम्हाला फक्त काम करणारं व्हर्जन नको आहे. तुम्ही स्वतःला शोधणारं व्हर्जन बनायला हवं. घराला एक हसणारी, आनंदी, निरोगी, कॉन्फिडन्सवाली हाऊसवाईफ हवी आहे, जे की तुम्हाला बनायला देखील आवडतं, पण फक्त करून ते स्वतःला डेव्हलप करायला आवडत नाही, कारण वेळ मिळत नसतो. आता आपल्यासाठी ना, घरासाठी जगताना आपण स्वतःला हरवायचं नसते. सगळ्यांना पंख देताना स्वतःची पंख विसरायची नसतात. आई होणं, पत्नी होणं, जबाबदाऱ्या सर्व आहेत, पण या सगळ्यांपूर्वी तू स्वतः एक वैशाली आहेस. म्हणून स्वतःला शेवटी ठेवायची सवय आजपासून मी थोडी कमी करत आहे आणि मी ती सुरू पण केलेलं आहे. तुम्ही करणार आहात का माझ्याबरोबर, ते पण मला सांगा. माझं तुमच्यासाठी एक छोटंसं आव्हान आहे. मला सांगा, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर स्वतःला एक प्रश्न विचारला की मी स्वतःसाठी काय केलं शेवटी. मी पण विचारला, मी स्वतःसाठी कधी वेळ दिला होता आणि काय केलं होतं. एखादं पुस्तक वाचलं का माझ्यासाठी, मी अभ्यास केला का, मी स्वतःसाठी काही नवीन शिकले का, मी शांतपणे चहा पिले का बसून, किंवा मग फक्त 10 मिनटं स्वतःसोबत फक्त अशी शांत बसून झाडाकडे बघत होती. मी काय केलं जर आठवत नसेल तर कदाचित तुम्हाला तुमचा वेळ शोधण्याची गरज आहे. मोठा बदल करण्याची गरज नाही. फक्त 20 मिनटं, 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं पुरेसी आहे. हळूहळू तुम्ही पुन्हा स्वतःला भेटाल. जसं मला वैशालीला, स्वतःला माझ्या आतल्या वैशालीला भेटायचं आहे, जे की मी अगोदर होती. मी प्रयत्न करणार आहे. तुम्ही करणार आहात की नक्की सांगा. तर नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या गोडताईंनो, तुम्ही तुमचं नाव लिहू शकता की मी मीनाक्षी, मी आजपासून स्वतःला भेटणार आहे. मी इमॅजिन म्हणून नाव सांगते, मी प्रणिता, मला आजपासून स्वतःला शोधायचं आहे, किंवा मी शोधलं आहे. तुम्ही कधीच स्वतःला शोधलं, तुम्ही चहा पिताना स्वतःला शोधलं का? 5 मिनटं तुम्ही कशी स्वतःला शोधले ते पण मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून बाकीच्या ताईंना त्याचा एक्सपिरियन्स मिळेल. आणि जर तुम्ही घर, मुलं, नोकरी, अभ्यास आणि स्वतःचं आयुष्य सगळं बॅलन्स करण्याचा प्रयत्न करत असाल तर मी स्वतःसाठी वेळ नक्की काढणार. यस, कीप इट अप, व्हेरी गुड.
आणि मलाही तुमच्या कमेंट वाचायला खूप खूप आवडणार आहे. म्हणून हा व्हिडिओ एका ताईला शेअर करा, आईला शेअर करा, पत्नीला शेअर करा, जी रोज सगळ्यांसाठी लढते, झडते आणि स्वतःला सावरत समोर जाते. तिच्यासाठी एक प्रोत्साहनापर लाईक तर तुम्हाला नक्की द्यावं लागेल. आणि आपल्या सगळ्यांसाठीच लाईक तर लागेलच. कारण बघा, या लाईकनीच हा व्हिडिओ आणखी 10 जणांजवळ जातो, ज्यांना या व्हिडिओची गरज असते. कारण आपल्याला शिकायचं आहे, दुसऱ्यांनाही शिकवायचं आहे आणि त्याचबरोबर आपलं 10 पटीनं ज्ञान डेव्हलप होत असतं. आपण कधीच स्वतःला विसरलो नाही आणि विसरणार नाही आणि विसरू पण देणार नाही. या गोष्टीची स्वतःला आठवण करून द्यायची आहे. मी वैशाली. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन एका टॉपिकसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर विश्वास ठेवा आणि हो, स्वतःला नेहमी शेवटी ठेवू नका. बाय.